दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर. वंदे मातरम. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. बंधूंनो, जय भीम ही घोषणा फक्त नारा नाहीये, ती आहे संविधानावरची निष्ठा, ती आहे समानतेची शपथ आणि ती आहे एकसंध भारताची ओळख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेलं असं संविधान आहे जिथे कोणताही नागरिक मोठा लहान बिलकुल नाही, सर्वांना समान हक्क समान संधी हे देण्याचं काम भारताच्या संविधानाने केलंय. पण आज काही लोक जय भीमचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करतायत. मतांची बेरीज खेळण्याचा खेळ सुरू आहे. लक्षात ठेवा, ज्या एकतेचा पाया संविधान नाही ती एकता तात्पुरती असते आणि तीच एकता धोकादायकी असते. डॉक्टर बाबासाहेबांचा मार्ग स्पष्ट आहे. ना तुष्टीकरण ना विभाजन, फक्त न्याय, समता आणि राष्ट्रहित. म्हणून आज आपण ठरवू, जय भीम फक्त बोलायचं नाहीये, जय भीम जगायचं आहे. कोणत्याही घोषणापेक्षा देश प्रथम, संविधान सर्वोच्च हा विचार मनात ठेवायचा आहे. ना स्वार्थाचं राजकारण, ना फूट पाडणारे प्रयोग, फक्त आणि फक्त एकसंध भारताचा संकल्प आपण सर्वांनी घ्यायचा आहे. हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं अभिवादन ठरणार आहे. बंधूंनो, आजच्या दिवशी आपण सर्वांनी जर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचे सिद्धांत जर आपण मानायला सुरुवात केली तर आपण जे जातीपातीमध्ये जे विभागलेलो आहोत ना, आपण सर्वजण एक फक्त आणि फक्त भारतीय म्हणून एकत्र येऊ शकू. जय भीम म्हणत असताना आजकाल आपल्याला जय मीम सुद्धा त्याच्यासोबत जोडत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, ही धोक्याची घंटा आहे. माझा स्वार्थ पूर्ण व्हावा, माझे मताचे आकडे व्यवस्थित यावेत म्हणून केलेला हा प्रयोग आहे. माझ्या सर्व दलित बांधवांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावं. राष्ट्रहिताचं काम करणारे वेगळे आहेत आणि आम्ही राष्ट्रहिताचे आहोत, आम्ही फक्त वारस आहोत या निमित्ताने काम करणारे वेगळे लोक आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी समजून घ्यावं, जय भीम जय मीम हा नारा सनातन आपल्या धर्माला बाधा आणणारा आहे, आपल्या भारतीयत्वाला बाधा आणणारा आहे. म्हणून आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांना आपण आज वंदन करूया, डॉक्टरांच्या ध्येयाला वंदन करूया, त्यांच्या राज्यघटनेला वंदन करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्तांना खूप खूप शुभेच्छा. दंडोत प्रणाम. जय श्री कृष्ण.